गुळंबा किती छान झाला आहे बघा. कुणी याला मुरंबाही म्हणतं. हा गुळंबा कसा बनवायचा याची डिटेल पूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. गुळाचं प्रमाण किती घ्यायचं हे पण सांगितलेलं आहे आणि गुळंबा कितपत शिजवायचा हे पण सांगितलेलं आहे. तुम्ही हा व्हिडिओ माझ्या शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला योग्य ते गुळाचे प्रमाण समजेल. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्रज्ञा देवी. माझ्या खूप प्रज्ञा या चॅनल तुमचं स्वागत करते. आज मी तुम्हाला कैरीचा मुरंबा करून दाखवणार आहे, म्हणजे कैरीचा गुळंबा. त्याला कैरी किती घ्यायची, मग त्या कैरीला गुळ किती घ्यायचं ते तुम्हाला आज दाखवणार आहे. त्याची माझी रेसिपी शेवटपर्यंत बघा. त्याला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, हे 2 आंबे घेतले आहेत. हे आंबे आहेत ना 1 किलो आहेत. स्वच्छ धुवून घेतले, पुसून घ्यायचे आणि त्याच्यावरच्या साली काढायच्या. आता मी हे साली काढते आणि किसून घेते आणि नंतर तुम्हाला मी दाखवते. आंब्यांची साली काढून हे बघायचे, साली काढायच्या आणि त्यात किसून घ्यायचं. आता मी आंब्याची साली काढते आणि किसून घेते पहिलं. हे बघा, मी कैरी किसून घेतली, गूळ घेतलं, वेलची आणि जायफळची पावडर घेतली. इथे बघा, वेलची आणि जायफळची पावडर घेतली. इथे थोडंसं मीठ घेतलं चवीपुरतं आणि थोडंसं तूप लागणार आहे. बस एवढंच साहित्य लागणार आहे. आता तुम्हाला हे कसं करायचं दाखवते आणि याचं तुम्हाला प्रमाण सांगते मी. 1 किलो आंबे असतील ना, त्याला 1/2 किलो गूळ घ्यायचं. किंवा तुम्हाला कैरीचं प्रमाण माहीत नसेल किती आहे तर कैरी साल काढायची, किसायची, तिचं किस मोजायचं आणि जेवढा किस भरेल तेवढं गूळ घ्यायचं. म्हणजे वाटीने मापायचं. तर एक वाटी किस असेल ना तर 1 वाटी गूळ घ्यायचं. आणि समजा तुम्हाला एकदम थोडंसं आंबट पाहिजे तर तुम्ही गुळाचं प्रमाण कमी करू शकता. आता मी 1 किलो आंबे घेतलेले, 1 किलो आंबे आहेत, म्हणजे मी विकत आणले हे 1 किलो. त्याच्यामुळे मी 1/2 किलोपेक्षा म्हणजे थोडंसं कमी गूळ घेतलं आहे, कारण मला थोडंसं आंबट पाहिजे मुरंबा किंचितचं, म्हणून प्रमाण मी ह्याचं कमी केलं आहे गुळाचं. तर आता आपण मित्र कसं करायचं दाखवते. बघा, इथे कढई तापत ठेवली आहे. आता कढईचं पूर्ण आतून पुसून टाकायचं. आता त्यात मी 2 चमचे तूप टाकणार आहे. हे बघा, जास्त तूप नाही टाकायचं, थोडं टाकायचं, 2-2.5 चमचे. मग चमचा छोटा आहे ना, म्हणून त्याला जास्त म्हणजे 2.5 चमचे टाकले. आणि चांगलं तूप ते तापायला घ्यायचं चांगलं. आता हा किस आहे ना तुपामध्ये टाकायचा. हा किस चांगला फिरून घ्यायचा. बघा, चांगलं फिरून घ्यायचं. तुपामध्ये अगोदर फिरून घेतलं ना तर किसला जास्त पाणी सुटत नाही. गूळ आणि किस एकत्र टाकलं तर जास्त पाणी सुटतं. बघा, चांगलं फिरवून घेतलं. 2 मिनिटं फिरून घ्यायचं. आता त्याच्यात गूळ घालायचं. आणि हे चवीपुरतं मीठ. हे बघा, त्याला झाकण वगैरे काहीच ठेवायचं नाही. झाकण सुटलं ठेवलं ना पाणी सुटतं, असं उघडच ठेवायचं. आता याच्यामध्ये तुम्हाला जर हवी असेल ना कलर छान दिसायला पाहिजे, हळद पण घालू शकता. कलर कसा आहे जरा उठून दिसेल. हे बघा, आणि हळद कशी औषधी पण आहे ना,
म्हणजे मी अर्धा चमचा थोडी 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 3 वेळा टाकली, अर्धा चमचा हळद टाकली. हे बघा, अर्धा चमचा हळद टाकायची म्हणजे कलर ना त्या मुरंब्याचा कलर छान येतो, दिसायला सुंदर दिसतं. हे बघा, आता गॅस बारीक करून असंच ठेवायचं आणि थोडं गुळ विरघळायला द्यायचं. गॅस बारीक मध्ये मध्ये ढवळायचा मात्र. हे बघा, गुळ विरघळते मध्ये मध्ये ढवळून द्यायचं. हे बघा, मध्ये मध्ये ढवळून द्यायचं. हे बघा, गुळ सगळं वितळलं, पूर्ण वितळ. हे पूर्ण बारीक गॅसवर आटून घ्यायचं. कडक फास्ट गॅसवर तुम्ही केलात ना, गुळ वितळलात ना, तर त्याचा पाक तयार होणार. हे बारीक गॅसवर सगळं आटून घ्यायचं. आता हे चांगलं ना व्यवस्थित त्याला शिजायला द्यायचं. बारीक गॅस करून ठेवायचा. पाणी पिणी बिलकुल घालायचं नाही शिजताना. त्या गुळामध्ये ते शिजलं पाहिजे. गुळ वगैरे सगळं वितळलंय. अजून थोडंसं त्याला शिजायला पाहिजे. आता मी इथे वेलची घालते, म्हणजे वेलची चांगली ना आतमध्ये भिनली हे होते, सगळीकडे लागते. शेवटी घातलं ना ती लागत नाही व्यवस्थित. वेलची आणि जायफळची पावडर घातली. हे बघा, चांगलं बघा मुरलं पाहिजे. ते त्यात पण चांगली मुरली पाहिजे, म्हणजे वास छान येतो. दाखवळ तुम्ही याच्यामध्ये दालचीन लवंग घालू शकता, पण माझ्या घरी आवडत नाही घातलेला, म्हणून मी घातली नाही. त्याचा प्लेनच आवडतो. तर थोडीशी वेलची घालते मी. अजून चांगला मुरला शिजला पाहिजे बारीक गॅसवर. म्हणजे होत आलाय. हे बघा, असं पडला पाहिजे. आणि थोडासा शिजला पाहिजे. झालं. मुरंबा तयार झाला. आता मी गॅस बंद करते. छान तयार झाला. आता हा थंड करून एवढा शिजवा. ह्याच्यात तुम्ही जास्त शिजवला ना तर पाक तयार होणार. तर मी थंड करत ठेवते. हा बघा, मुरंबा थंड झाला. बघ त्याचे टेक्स्चर मग बघा किती छान आलंय. असं झालं पाहिजे. हे बघा, एकदम सुंदर झालंय. मी जे गुळाचं प्रमाण सांगितलेलं ना एकदम परफेक्ट आहे. आणि तुम्ही सेम असं करून बघा. तुम्ही हा स्वच्छ काचेच्या बरणीत भरून ठेवायचा. हा मुरंबा स्वच्छ काचेच्या बरणीत भरून ठेवायचा आणि त्यात ओला चमचा वगैरे काही घालायचं नाही. सेम असं करून बघा. मी बनवलेला हा मुरंबा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. अशाच वेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा. चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊ.